नमस्कार मित्रांनो. नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नवीन जाहिरात आलेली मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स बघणार आहे. एकूण किती पदासाठी जाहिरात आलेले आहे, कोणत्या पदासाठी जाहिरात आहे मित्रांनो, फॉर्म भरण्याची शेवटची तारीख असणार, फीस किती असणार, सिलेबस काय असणार, कधी एक्झाम होऊ शकते, हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे मित्रांनो. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता नवी मुंबई महानगरपालिकेअंतर्गत नवीन जाहिरात आलेले बघू शकता. 13/12/2025 रोजी जाहिरात आलेले आहे. तर बघू शकता नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थापनेवरील गट क पदासाठी विविध सरळ रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे पदाची शैक्षणिक व अर्हता इतर अटी शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहे. बघू शकता मित्रांनो, फॉर्म भरण्याची स्टार्ट डेट बघू शकता. कधीपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे. 5/1/2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख बघू शकता 4/2/2026. शेवटची तारीख आहे फॉर्म भरायची म्हणजे 4 फेब्रुवारी 2026 शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो. तर खाली बघू शकता कोणते कोणते पद आहे. कनिष्ठ अभियंता विद्युत आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी हे दोन पदासाठी ही जाहिरात आहे मित्रांनो. कनिष्ठ अभियंता विद्युत पदासाठी बघू शकता स्केल 14 आहे. सॅलरी बघू शकता 38,600 ते 1,22,000 आणि एकूण पदे बघू शकता 8. आणि कनिष्ठ अभियंता या पदासाठी यांत्रिकी या पदासाठी बघू शकता स्केल बघू शकता 14 आणि सॅलरी बघू शकता 38,600 ते 1,22,800 पर्यंत आणि एकूण पदे बघा 4. तर अशा एकूण 12 पदासाठी ही जाहिरात आहे मित्रांनो. फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे 5/1/2026 म्हणजे जानेवारीपासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि शेवटची तारीख असणार आहे 4 फेब्रुवारी 2026. आणि बघू शकता एक्झाम फीस किती असणार तुम्हाला. ओपनवाल्यासाठी 1,000 फीस आहे आणि इतर मागासवर्गासाठी 900 रुपये फीस आहे. तर मित्रांनो ही एक्झाम बघा मार्च एप्रिलच्या दरम्यान होणार आहे बघा. तर खाली बघू शकता कॅटेगरी वाईज किती जागा आहे बघा. बघू शकता तुम्ही चेक करू शकता खाली. बघा मित्रांनो कनिष्ठ अभियंता विद्युत पदासाठी एज्युकेशन क्रायटेरिया काय पाहिजे बघा. बघू शकता मान्यता प्राप्त विद्यापीठाची विद्युत इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे. आणि कनिष्ठ अभियंता यांत्रिकी या पदासाठी बघू शकता ज्युनियर इंजिनियर या पदासाठी बघू शकता तुम्ही मेकॅनिकलचा मान्यता प्राप्त विद्यापीठाची यांत्रिकी म्हणजेच मेकॅनिकल अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता हे फॉर्म भरायला सुरुवात येणार आहे 5/1/2026 पासून. तर स्केल पण चांगला आहे मित्रांनो आणि सरळ सेवा भरती आहे. तर त्यामुळे एक चांगलं गोल्डन चान्स आहे तुम्हाला 2026 मध्ये पोस्ट काढण्यासाठी. अजून फॉर्म भरायला सुरुवात झाली नाही आहे. 5/1/2026 पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि 4/12/2026 शेवटची तारीख असणार आहे. 4/2/2026 म्हणजे 4 फेब्रुवारी 2026 शेवटची तारीख असणार आहे मित्रांनो फॉर्म भरायची. ज्यांचं पण एज्युकेशन झालेलं आहे मेकॅनिकलचं इंजिनिअरिंग त्या कॅन्डिडेटनी फॉर्म भरू शकता. अदर कॅन्डिडेटला फॉर्म भरता येणार नाही आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद जय महाराष्ट्र.